नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, नर्स सखी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. लवकरच आरोग्य विभागामार्फत भरती प्रक्रिया जाहीर होणार आहे. स्पर्धा एवढी वाढत चालली आहे की आपले एक चुकीचं उत्तर आपल्या अपयशाची पायरी ठरतं. स्पर्धा परीक्षा म्हटली की इथे यश मिळतं जो रोज लढतो, आणि या लढाईत तुमचं हत्यार म्हणजे सतत सराव करणे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या MCQ प्रश्नापासून, जे परीक्षेत गेम चेंजर ठरू शकतात. हीच प्रश्न गेले 3 वर्ष वारंवार विचारली जात आहेत, त्यामुळे तोंडपाठ करूनच ठेवा. तर आजचा पहिला प्रश्न, MMR लस कोणत्या आजारासाठी आहे? पर्याय क्रमांक 1 मलेरिया, 2 मिझल्स, मम्स, रुबेला, 3 कॉलरा, 4 फ्लू. आता MMR असं विचारलेलं आहे, म्हणजे 3 आजारांचा समावेश असणार आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 2 मिझल्स, मम्स आणि रुबेला याचं योग्य उत्तर आहे. आता घेऊया पुढचा प्रश्न, डेंग्यूचे निदान कशाने होते? आता इथे चाचणी विचारली गेलेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 एलिसा, 2 मॉन्टुक्स, 3 विडाल, 4 VDRL. त्याचे योग्य उत्तर आहे एलिसा टेस्ट केल्याच्या नंतर डेंग्यूचे निदान होते. बघूया पुढचा प्रश्न, क्लोरीन टॅबलेटचा वापर कशासाठी होतो? पर्याय क्रमांक 1 ताप, 2 पाणी शुद्धीकरण, 3 जंत, 4 बर्फ तयार करणे. पर्याय क्रमांक 2 पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन टॅबलेटचा वापर केला जातो. ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता बघूया पुढचा प्रश्न, कुपोषणात सर्वप्रथम काय कमी होतं? पर्याय क्रमांक 1 रक्त, 2 ऊर्जा, 3 पाणी आणि 4 श्वास. आता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऊर्जा ही कुपोषणात सगळ्यात अगोदर कमी होते. तर बघूया पुढचा प्रश्न, IPV म्हणजे काय? आता इथे फुल फॉर्म विचारला गेलेला आहे. तर पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन, 2 इंटरनल प्रेशर व्हॅल्यू, 3 इंटिग्रेटेड पल्स व्हॅक्सिन, 4 इंडियन पोलिओ व्हायरस. तर IPVचा लॉंग फॉर्म पर्याय क्रमांक 2 इंटरनल प्रेशर व्हॅल्यू. हे पण चुकीचंच आहे. पर्याय क्रमांक 3 इंटिग्रेटेड पल्स व्हॅक्सिन, हे पण चुकीचं आहे. 4 इंडियन पोलिओ व्हायरस, हे पण चुकीचं आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन. तर बघूया पुढचा प्रश्न, कावीळ कशामुळे होतो? पर्याय क्रमांक 1 ए व्हायरस, 2 बॅक्टेरिया, 3 फंगी, 4 पॅरासाइट. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए व्हायरस. बघूया पुढचा प्रश्न, ANMचा पूर्ण अर्थ काय आहे? पर्याय क्रमांक 1 ॲक्झिलरी नर्स मिडवाईफ, 2 असिस्टंट नॅशनल मिडवाईफ, 3 ॲडव्हान्स नर्सिंग मेथड, 4 अलाइड नर्सिंग मेंबर. आता येथे ANMचा कोर्स करणाऱ्या सगळ्या महिलांना हा प्रश्न एकदम सोपा जाणार आहे, कारण ANMचा फुल फॉर्म विचारला गेलेला आहे. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲक्झिलरी नर्स मिडवाईफ. तर बघूया आता पुढचा प्रश्न, पल्स पोलिओ कार्यक्रमात कोणती लस दिली जाते? पर्याय क्रमांक 1 DPT, 2 OPV, 3 MMR, 4 BCG. आता प्रश्न आपण परत बघूयात. पल्स पोलिओ कार्यक्रमात कोणती लस दिली जाते? तर पर्यायानुसार प्रश्नातच उत्तर लपलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 बघा OPV.
म्हणजे ओरल पोलिओ व्हॅक्सिन ही लस पोलिओ कार्यक्रमात दिली जाते. योग्य उत्तर आहे 2 नंबर OPV. बघूया पुढचा प्रश्न. IM इंजेक्शन कुठे दिले जाते? पर्याय क्रमांक 1 त्वचेवर, पर्याय क्रमांक 2 स्नायूमध्ये, पर्याय क्रमांक 3 शिरेत, पर्याय क्रमांक 4 हाडामध्ये. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्नायूमध्ये. तर चला तर मग वळूया पुढच्या प्रश्नाकडे. HIV संसर्ग मुख्यतः कशामुळे होतो? तर पर्याय क्रमांक 1 दूषित पाणी, 2 डास चावल्याने, 3 असुरक्षित लैंगिक संबंध, 4 हवेमुळे. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 असुरक्षित लैंगिक संबंध. तर घेऊया पुढचा प्रश्न. BCG लस कोणत्या रोगासाठी आहे? तर पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 टिटॅनस, पर्याय क्रमांक 2 क्षयरोग, पर्याय क्रमांक 3 मलेरिया, पर्याय क्रमांक 4 पोलिओ. त्याचं योग्य उत्तर आहे क्षयरोगसाठी आपण BCGची लस देतो. तर बघूया पुढचा प्रश्न. RCH पूर्ण अर्थ काय आहे? या सगळं हेल्थ डिपार्टमेंट ज्या कामासाठी असतं त्याचाच इथे फुल फॉर्म विचारला गेलेला आहे RCH. पर्याय बघूयात आपण. 1 रूरल चाइल्ड हेल्थ, 2 रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ, 3 रिजिनल क्लिनिक हेल्थ, 4 रूरल केअर हॉस्पिटल. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ. तर बघूया पुढचा प्रश्न. HB चाचणी कशासाठी केली जाते? तर पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 रक्तातील साखर, 2 हिमोग्लोबिन, 3 रक्तगट, 4 ताप. याचा फक्त लॉंग फॉर्म विचारलेला आहे इथे, म्हणजे प्रश्नातच उत्तर लपलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हिमोग्लोबिन. घेऊया पुढचा प्रश्न. WHO मुख्यालय कुठे आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कुठे आहे असं विचारलं गेलेलं आहे इथे. तर पर्याय बघूयात. 1 नवी दिल्ली, 2 न्यूयॉर्क, 3 जिनिव्हा, 4 पॅरिस. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिनिव्हा येथे WHOचं मुख्यालय आहे. घेऊया पुढचा प्रश्न. TT लस कोणत्या महिन्यात दिली जाते? आता इथे कंसात विचारलं गेलेलं आहे गर्भवती महिलांसाठी, म्हणजे ही लस स्पेसिफिक विचारल्या गेलेली आहे. तर पर्याय बघूया. 1 दुसऱ्या महिन्यात, 2 दुसरा महिना, 3 6वा महिना, 4 9वा महिना. आता इथे बघा पर्याय क्रमांक 1 आणि 2 पर्याय दोन्ही सारखेच आहेत, फक्त कन्फ्यूज करण्यासाठी असं दिलं गेलेलं आहे. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दुसरा असंही होतं आणि पर्याय क्रमांक 2 दुसरा असंही होतं. तर आपण पर्याय क्रमांक 2 घेऊयात. दुसऱ्या महिन्यात TTची लस गर्भवती महिलेला दिली जाते. तर घेऊया पुढचा प्रश्न. आशा वर्कर ह्या कोणत्या स्तरावर कार्य करतात? तर पर्याय बघूयात. 1 जिल्हा, 2 राज्य, 3 गाव, 4 तालुका. तर आशा वर्कर ह्या गाव पातळीवर कार्य करतात. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. घेऊया पुढचा प्रश्न. व्हिटॅमिन A कमतरतेमुळे कोणता आजार होतो? पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 रक्तांधळेपणा, 2 स्कर्वी, 3 कावीळ, 4 रक्तदाब. तर व्हिटॅमिन A ची कमतरता असं विचारलं गेलेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 रातआंधळेपणा. व्हिटॅमिन A मुळे रातआंधळेपणा हा आजार होऊ शकतो.
घेऊया पुढचा प्रश्न. ORS चे पूर्ण रूप काय आहे? पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 ओरल रिॲक्शन सॉल्ट. पर्याय क्रमांक 2 ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. 3 ओरल रेस्पिरेटरी सॅम्पल. 4 ओरल रिकव्हरी सॉल्ट. त्याच इथे पण आपल्याला ORS चा पूर्ण रूप विचारला गेलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. तर घेऊया पुढचा प्रश्न. मासिक पाळीचा सामान्य कालावधी किती असतो? पर्याय क्रमांक 1 10 ते 15 दिवस. 2 3 ते 7 दिवस. 3 15 ते 20 दिवस. 4 1 ते 2 दिवस. आता हा प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे, कारण प्रत्येक महिलेचा मासिक पाळीचा दिवस हे सारखे नसतात, पण हे ठरवून दिल्या गेलेले आहेत, म्हणून हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. तर बघूयात. पर्याय क्रमांक 2 3 ते 7 दिवस हे याचं उत्तर येणार आहे. घेऊया पुढचा प्रश्न. दूषित पाण्यामुळे कोणता रोग होतो? पर्याय बघूयात. 1 टिटॅनस. 2 कॉलरा. 3 TB. 4 मलेरिया. आता इथं पाण्याचा उल्लेख केला गेलेला आहे. दूषित पाण्यामुळे कोणता रोग होतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॉलरा. घेऊया पुढचा प्रश्न. ANC चा पूर्ण अर्थ काय आहे? पर्याय क्रमांक 1 ॲडव्हान्स नर्सिंग चेकअप. 2 अँटीनेटल केअर. 3 ॲक्टिव्ह नर्सिंग कार्ड. 4 अल्टरनेट न्यूट्रिशन चेक. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अँटीनेटल केअर. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघूया. पिलाची लस कोणत्या तापावर वापरली जाते? पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 मलेरिया. 2 टायफॉइड. 3 पोलिओ. 4 डेंग्यू. त्याचे योग्य उत्तर आहे टायफॉइडवर पिलाची लस वापरली जाते. तर पुढचा प्रश्न बघूयात. रोटाव्हायरस लस कोणासाठी वापरली जाते? पर्याय बघूयात. 1 श्वसन संसर्ग. 2 अतिसार. 3 ताप आणि 4 TB. प्रश्न परत बघूया. रोटाव्हायरस लस कोणासाठी वापरली जाते? म्हणजेच कोणत्या आजारावर वापरली जाते असं विचारण्यात आलेलं आहे इथे. तर पर्याय क्रमांक 2 अतिसारासाठी रोटाव्हायरस ही लस वापरली जाते. पुढचा प्रश्न बघूयात. RBC चे काम काय आहे? पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 रोगप्रतिकार. 2 शरीर संरचना. 3 ऑक्सिजन वाहतूक. 4 पचन. तर RBC म्हटल्यावर रेड ब्लड सेल असं अर्थ होतो याचा. तर ऑक्सिजन वाहतूकचे काम RBC हे करतं, म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूयात. GFR हे कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 मेंदू. 2 यकृत. 3 मूत्रपिंड. 4 हृदय. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूत्रपिंड. तर पुढचा प्रश्न बघूयात. फ्लू म्हणजे काय? पर्याय बघूयात. बॅक्टेरिया. विषाणू. परजीवी. बुरशी. याचं योग्य उत्तर आहे विषाणू. पुढचा प्रश्न घेऊयात. BMI म्हणजे काय? आता इथे पण लॉंग फॉर्म विचारला गेलेला आहे आपल्याला. तर पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 ब्लड मास इंडेक्स. 2 बॉडी मेटाबॉलिक इंडेक्स. 3 बेसिक मेडिकल इंडिकेटर. 4 बॉडी मेटाबॉलिक रेट. आता हा प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे,
तर योग्य उत्तर आहे बॉडी मास इंडेक्स, पर्याय क्रमांक 1. तर घेऊया पुढचा प्रश्न. ORAL पद्धतीने दिली जाणारी लस कोणती आहे? तर पर्याय बघूयात. 1 BCG, 2 OPV, 3 DPT, 4 हेपॅटायटिस बी. आता इथे थोडं कन्फ्युजन होतं. आपण घाईमध्ये कधी काय करतो, ORAL पद्धतीने दिली जाणारी लस कोणती आहे असा प्रश्न आहे. तर मी पण असाच वाचलेला आहे, पण प्रश्न नीट बघा, नीट वाचा. ओरल पद्धतीने दिली जाणारी लस कोणती आहे? योग्य प्रश्न हा आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. OPV ची लस ओरल पद्धतीने दिली जाते. तर पुढचा प्रश्न घेऊयात. नवजात शिशूचे पहिलं लसीकरण कोणतं असतं? पर्याय बघूयात. 1 DPT, 2 BCG, 3 रोटा व्हायरस, 4 IPV. तर जन्मता आपण लगेच कोणती लस देतो? तर BCG ची लस दिल्या जाते, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 BCG. तर पुढचा प्रश्न बघूयात. जननी सुरक्षा योजना कोणासाठी आहे? पर्याय बघूयात. 1 वृद्ध नागरिक, 2 शेतकरी, 3 गर्भवती महिला, 4 अपंग. तर गर्भवती महिलेसाठी आपण जननी सुरक्षा योजना राबवतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गर्भवती महिला. पुढचा प्रश्न बघूया. मलेरिया रोगाचा प्रसार कशामुळे होतो? पर्याय बघूयात. 1 माशी, 2 डास, 3 उंदीर, 4 पाणी. तर पर्याय क्रमांक 2 डासामुळे मलेरियाचा प्रसार होतो. पुढचा प्रश्न बघूयात. DPT लस कोणत्या आजारासाठी संरक्षण देते? पर्याय बघूयात. क्षयरोग, डेंग्यू, पर्याय क्रमांक 2 डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस, पर्याय क्रमांक 3 मलेरिया, कॉलरा, पर्याय क्रमांक 4 HIV आणि एड्स. प्रश्न परत बघूयात आपण. DPT लस कोणत्या आजारासाठी दिली जाते असं विचारलेलं आहे. आता DPT यामध्ये 3 कंटेन आहेत, म्हणजे ही 3 आजारांवर दिल्या जाते. त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 बघा. डिप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डिप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या आरोग्य विभागामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या मित्र आणि मैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.